तुम्ही विचार आम्हाला जनमानसा सर्जनिका विवेक आणि विज्ञानानी विवेक आणि विज्ञानानी दिले आम्हाला बळ उघडे दिले आम्हाला उघडे गड संदेशा तुम्ही रणांगणी करा हतबल होऊन गांधी कानी कशी साधली वेळ कशी साधली डॉक्टर दाभोळकर म्हणे उघडे डॉक्टर दाभोळकर म्हणे उघडे प्रत्येका तुमची जमली गर्दी गोंधुवांना तुम्ही नवले गोंधुवांना तुम्ही नवले त्याची काढला पळ गोंधुवांना तुम्ही नवले त्याची काढला पळ त्याची काढला पळ तो म्हणे उघडे काढला पळ तो म्हणे उघडे डॉक्टर दाभोळकर तो म्हणे उघडे गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये विवेक जागर तरुण मनाची हटविली मरगळ हटविली मरगळ जो म्हणे उघडे चळवळ डॉक्टर दाभोळकर तो म्हणे उघडे चळवळा अंधश्रद्धेचे शालना झाला सरकारी कानून लढा उभारून तुम्ही मिळवले कायद्याचे पाठबळ कायद्याचे पाठबळ तो म्हणे उघडे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो म्हणे उघडे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो म्हणे उघडे चळवळ तुम्ही बलिदान घेतले आज सर्वांना उमगले सुधारणेचे येईल त्याला बळ त्याला बळ जो म्हणे उघडे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो म्हणे उघडे चळवळ अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दृष्टिकोन रुजवण्याचं आणि त्याचबरोबर अतिष्ठा निर्मूलनाचं काम हे सातत्याने आणि संयमाने करते आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोळकर यांचा पुण्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे खून झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देश सुरू झाला. त्याच क्षणी संपूर्ण देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या फळाची आठवण झाली. सत्य आणि अहिंसा याकरता बलिदान देणारा राष्ट्रपिता
आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि अंधश्रद्धांचं संपूर्ण निर्मूलन व्हावं याकरिता प्राणपणाला लावणारा हुतात्मा यांचं वैचारिक विरोध हे एकच आहेत हे पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे आपण. 1948 ते 2013 या कालखंडामध्ये महात्मा गांधी आणि दाभोळकर यांच्या वैचारिक विरोधकांच्या मागे उजेडच फक्त आम्हाला समजू शकतो अशी निष्ठा बाळगणारे डॉक्टर दाभोळकर आणि आपण सर्व अनिष्ट कार्यकर्ते आपली चिकाटी आणि जिद्द टिकवून आहोत आणि याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक लोकचळवळ आहे, जनचळवळ आहे. गेल्या 34 वर्षामध्ये या समितीने हजारो कथित बंधू बाबा आणि बुवांचा भंडाफोड केला आहे. जात पद्धतीच्या मनमानीला उठपाती या अभियानानंतर अनिसने महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2016 मंजूर करून घेतला. समितीने फसवे विज्ञान किंवा छंदविज्ञानाविषयी दावे करणाऱ्यांच्या विरुद्ध प्रबोधन आणि संघर्ष केला. त्यामध्ये डॉक्टर आरडे साहेबांनी छत्तीसगडांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. समितीने निरामय मानसिक आरोग्यासाठी मानसमित्र हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. अनिसचे माजी अध्यक्ष प्राध्यापक एम बी पाटील सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैज्ञानिक जाणीवा प्रबोधन अभियान समितीने सुरू केलेलं आहे. याचबरोबर आत्तापर्यंत हजारो महिलांचे जटा निर्मूलन करून त्यांची जाचकुळीतून मुक्तता केलेली आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केल्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी आपले अनिष्ट ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शंकर कणसे सर यांनी रेवणपूर येथे सेफ हाऊसची निर्मिती केली आहे, जे अत्यंत बघण्यासारख्या मित्रांनो. आपण त्याला व्हिजिट द्या. अशा प्रकारे समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम आणि समाज निर्मिती करण्याचं काम समिती अथकपणे करते आहे. मित्र, भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, तसेच ईश्वर मानणारे आणि ईश्वर न मानणारे पण लोक राहतात. आणि मुख्यत्वे भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या रूढी पाळण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करते आहे. आणि म्हणूनच कोणत्याही देवाच्या कोणत्याही धर्माच्या विरोधी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी घेत नाही आणि या पद्धतीने कधी घेतलेली नाही. समितीच्या या भूमिकेमुळे डॉक्टर दाभोळकरांच्या दुर्दैवी खुनानंतर देखील समितीच्या शाखांमध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. समितीच्या शाखा वाढलेल्या आहेत, कार्यकर्ते वाढलेले आहेत, चिंतक वाढलेले आहेत, वर्गणीदार वाढलेले आहेत, सभासद वाढलेले आहेत. आणि हे एकूणच समितीला संपूर्ण समाजामधून पूर्वीसारखा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आणि म्हणूनच या समाजाच्या भक्कम पाठिंब्यावरती समिती अत्यंत आत्मविश्वासाने हे प्रबोधनाचं काम सातत्याने आणि संयमाने करते. आपल्या आशीर्वादाच्या बळावर याही पुढे ती जोमाने करत राहील याबद्दल आमच्या मनामध्ये, समितीच्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. आपल्यासारख्यांच्या बळावरती समिती हे काम अधिक विश्वासाने करेल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. मित्र, डॉक्टरांचा हा 11वा सुट्टी पुढच्या महिन्यात येतोय. त्यानिमित्ताने आपण डॉक्टरांच्या 15 पुस्तिकांचा एक लोकार्पण समारंभ पुढील महिन्यात आयोजित केलेला आहे. त्याविषयी वार्तापत्राचे व्यवस्थित संपादक राहुल खुरात हे वेळोवेळी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे आपल्या पुढे सापडतच आहेत. आणि या निमित्ताने डॉक्टर दाभोळकरांचा विचार आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य घरोघरी पोचावे हा तो एक मोठा त्याचा उद्देश आहे. या 15 पुस्तकांच्या एका संचाची किंमत वाजवी दरामध्ये म्हणजे केवळ ₹300 आहे. त्यामुळे राहुल सरांनी विनंती केल्याप्रमाणे किंवा आवाहन केल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त सगळे स्वतः त्यामध्ये कार्यकर्ते जास्तीत जास्त आपण संच तो त्याचा विक्री करूया असं मी या ठिकाणी आपण आश्वासन देतो. सर्व काम जे आहे त्याचा आढावा घेतला आणि आढाव्यानंतर आपल्याला लक्षात आलं की जेव्हा काम ही चळवळ असते, काम ही एक संघटन बांधलेली चळवळ असते, तेव्हा ती कोणी असो वा नसो ती चालतच राहते. आणि त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. परंतु कसं असतं की आपण माणसं आहोत, मध्ये मध्ये आपण थांबतो, मध्ये मध्ये आपण कंटाळतो आणि आपण त्या चळवळीचे भाग आहोत, त्या कामाचे भाग आहोत.
ते आपण बाजूला ठेवून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये रमून जातो. तसं न होण्यासाठी आपल्याला आपलं मन जे आहे ते समजून घेण्याची एक आपलीच पद्धत करून घेतली पाहिजे. आपलं मन जर आपल्याला समजलं तर आता सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्या पद्धतीने जग खूप पुढं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जो समाज पहिल्यांदा शेतीमध्ये होता तो नंतर मशिनरीमध्ये गेला, मशिनरीमधनं आणखीन पुढे गेला, मग आता IT आणि कॉम्प्युटर्स आले आणि माणसाच्या मेंदूसारखा एक मेंदू पण तयार झाला आणि त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. परंतु एवढं सगळं झालं तरीही माणूस इथे राहील का पृथ्वीवर? तर नक्की राहील. का? कारण गांधीने असं म्हटलं होतं की माणूस हा एकच प्राणी आहे की त्याला पाहिजे असेल तर तो होय म्हणतो किंवा तो नाही म्हणतो किंवा तो गप्पच. कॉम्प्युटरचं असं नाही आहे, कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सुद्धा असं नाही. त्याचा अर्थ माणूस हा विचार करणारा प्राणी आणि विचार करण्याची जी प्रक्रिया आहे माणसाची ती खूप कष्टाने त्यांनी ती मिळवली. म्हणजे पहिल्यांदा आपण जे वॉन्डरर्स होतो म्हणजे फिरत होतो तसे आता फिरत नाही, एका जागी स्थायिक होऊन काम करतो, मिळवतो. तरीही माणसातली ती प्रवृत्ती गेली आहे का? नाही गेली. कारण आज आपण बघतो तर सगळेजण काही आता त्यांची कामं संपलेली आहेत, सिनियर सिटीजन्स झालेले आहेत, ते सगळेजण फिरायला कुठे कुठे जातात. बरोबर आहे ना? तर त्याचा अर्थ काय आहे की परत आपण कुठेतरी वॉन्डरर्ससारखे व्हायचा एक प्रयत्न करतोय. पण तो थोडे दिवस झाल्यानंतर परत आपल्या गुहेत येऊन बसावं असं प्रत्येकाला वाटायला लागतं. आणि नंतर मग काय होतं की मी आणि माझं एवढाच माणूस विचार करायला लागतो. हा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा आपलं मन काय म्हणत असेल ती बरं वाटतंय, एवढं सगळं फिरून आलो, सगळं खाल्लं, खरं मज्जा वरण भात खाल्ल्यावरच बरं वाटतं. मग जर वरण भातच खायचं तर घरीच बसलं, इथलंच काम केलं, इथल्या शेतात गेलं, पहिली माणसं जसं करायचं तसंच केलं तर काय हरकत आहे? त्याचा अर्थ मेंदू असं सांगतो की तुमचे हात पाय दररोज हलवा, कधीतरी नाही. त्याला एक रुटीन पाहिजे. रुटीन पाहिजे म्हणजे रुटीन असलं तरच ते श्रम होतात. म्हणजे आता येताना आम्ही बोलत होतो की पूर्वीची माणसं जास्ती जगली. आता जपानमधली माणसं, उदयची मुलगी जपानला गेली आहे तर तिने तिथे बघितलं की 100 वर्षाच्या पुढची जगणारी खूप माणसं आहेत. तर मग ही कशी जगली? तर ती खूप कष्ट करतात. मग आपल्याकडची माणसं का नाही जगत? उत्तर ह्या प्रश्नातच आहे ना. ते कष्ट करतात, आपण कष्ट करतो आणि ज्याला मी खूप कष्ट केले म्हणतो ते खरंच कष्ट करतो का ह्याचा विचार केला पाहिजे. कष्ट करणं म्हणजे काय? तर हे जे हात आहेत आणि हा जो अंगठा सुटला मानसिक आरोग्यामध्ये ते असं सगळ्या या हाताच्या मुवमेंट्स माणसाला जेव्हा येतात तेव्हा त्याचं ज्ञान गोळा केलं माणसाने आणि त्या ज्ञानाची कौशल्य निर्माण केली. आणि कौशल्य हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जे काम करतो विवेकाचं ते कौशल्याचं काम. लोकांमध्ये ही कौशल्य वाढवण्यासाठी करायचा प्रयत्न म्हणजे विवेक असेल. कारण काय आहे, आता आपण जर बघितलं कॉलेजेसमध्ये आणि मुलं जातात ती अभ्यास करतात. अभ्यास करताना आई वडील काय करतात? मुलं अभ्यास करतात, अभ्यासच करू दे, दुसरं काय करू दे नको, हा तुझा चहा, इथे घे, ते तुझं जेवण, मग तुला काय आवडतं ते तू हॉटेलमध्ये खाऊन आवडतेस ते करून खा, नंतर तुझं ताट वगैरे सुद्धा तू काय म्हणजे ज्या पूर्वी माणूस म्हणून कौशल्य होती घरातली काम करायची
ती सगळी कौशल्यांची पद्धतच निघून गेलेली आहे. एक तर ती मशीन आली, टेक्नॉलॉजी आली, त्यांनी काढून घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे मनं पण तशीच तयार झाली. आणि नंतर मग काय म्हणायला लागले की आम्ही एवढे कष्ट केले. आम्ही कष्ट केलेत म्हणजे मागच्या पिढीने कष्ट केले. माझ्या पिढीला टेक्नॉलॉजी मिळाली आणि त्याला आपण काय म्हणतो, मी कष्ट केले. परंतु तसं नाही आहे. प्रत्येकाला ज्याला चांगलं मन हवं आहे त्या माणसाला श्रम हे करावेच लागतात आणि श्रमाने सगळं तयार होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग दुसरी गोष्ट मेंदू काय म्हणतो की मानसिक मेंदू कौशल्य शिकला. तर कौशल्यांमध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे, तर आता इथे बसलेले सगळेजण आहेत ना, त्यांना मी तरुण म्हणून, मी त्यांना म्हातारे नाही, कारण मी आहे म्हणून नाही. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आत्ता एक स्टेज आयुष्यात आलेली आहे की आपल्याकडे सगळी कौशल्य आहेत. काय काय आपल्याकडे सातत्य आहे का, आहे, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचतो. जिद्द आहे का, आहे, नाही आज एवढ्या दिवसात आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो. नंतर शिस्त आहे का, आहे, शिस्त, जिद्द, चिकाटी आहे का, आहे, कारण आपण इतके वर्ष हे काम जे चालू आहे ते चालू ठेवले. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्याचा अर्थ मेंदूची सगळी कौशल्य आपल्याकडे आहेत. त्यामुळे आत्ता ती मला कशी वापरायची पूर्ण माहिती आहे आणि आता जर मी ती वापरली तर त्याचा जास्ती फायदा होईल. मग दुसरा मुद्दा काय येतो की ही कौशल्य मला वापरायची आहे, तर मी कुठे वापरायची आणि कशी वापरायची हे मला माहिती पाहिजे. म्हणून मेंदूची काही कौशल्य तयार होतात आणि ती कौशल्य त्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे प्रश्नाची उकल करणं, निर्णय घेणं, खूप चांगल्या पद्धतीने ते समजावून सांगता येणं आणि माणसामधलं नातं जपणं, ही 4 अतिशय महत्त्वाची कौशल्य आहेत. आणि त्याच्यामुळे समाज टिकतो, ज्याला आपण सोशल फॅब्रिक म्हणतो आपलं, ते टिकण्यासाठी ह्या 4 गोष्टींची गरज आहे. आणि हे आपल्याला लहानपणीपासून ह्याचं सगळं शिकवलं जातं. परंतु हळूहळू काय होतं की आजूबाजूचं टेक्नॉलॉजीच इतकी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगला मदत करते, आपले निर्णय घ्यायला मदत करते, आपलं बोलायचं कसं, आता ते त्याच्यावर सगळंच आपल्याला करून मिळतं. म्हणजे त्याचा अर्थ लोक म्हणतात किती चांगलं झालं हे सगळं आलं, त्यामुळे मी माझं सगळं काम पटापटा करू शकेन. परंतु बुद्धीचं काय, तिला जर वापरली नाही दररोज तर काय होईल, ह्याचा विचार जेव्हा आपल्याला कम्फर्ट्स येतात तेव्हा आपण करायचं विसरतो. ते न विसरता करत राहणं म्हणजे माझा निर्णय मी घेईन. हा निर्णय आपल्या हातात आहे, मी घ्यायचा की नाही मी ठरवायचं आहे. आणि जर मला हा घ्यायचा आहे निर्णय तर मी काम काहीतरी शोधलं पाहिजे, ते काम समाजामधलं पाहिजे. कारण आज समाजामध्ये काय म्हणतो त्याला, एकामेकाशी वाद करणं, भांडणं होणं किंवा एकामेकाबद्दल अहिंसेच्या मार्गाने न जाता हिंसेच्या मार्गाने उत्तरं शोधणं हे चाललेलं आहे. आणि आपण किती वेळा आता सेंचुरीमध्ये आहोत, तर आपण आता 23rd सेंचुरी हे बघा असं दिसायला. तर आपण जेव्हा असे जगत असताना आपण किती प्रगल्भ पाहिजे होतो, परंतु अजून सुद्धा आपल्याला अंधश्रद्धा दिसतात का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. म्हणजे कालच कुठेतरी वाईजवळ एका ठिकाणी नरबळी झाला आणि त्याचा खड्ड्याचा नुसता फोटो बघताना सुद्धा माझ्या अंगावर असे शहारे आले होते. जे कामाला गेली होती माणसं त्यांना काय झालं असेल ते बघून. त्याचा अर्थ काही माणसं पुढे गेलेत, काही माणसं मागे राहिलेत. ती मागे राहिलेली माणसं आहेत, त्यांना जर आपण शिकवलं नाही तर ह्या जगातली हिंसा वाढेल.
हा मुद्दा आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून मग जे पुढे जातात ते पुढे जातात, मागे जातात ते मागे जातात. आणि अंधश्रद्धा निर्मूलनचं काम काय आहे की या वंचितांसाठी, ह्या शोषितांसाठी आणि हे जे लेस प्रिव्हिलेज्ड आहेत म्हणजे ज्यांना संधी कमी मिळालेली आहे अशा लोकांसाठी काम करायचं. का करायचं तर सगळेजण जर थोडे थोडे आनंदी झाले या जगात, थोडा थोडा आनंद त्यांना जास्ती मिळाला तर ते जास्ती चांगलं आयुष्य जगू शकतील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं करत असताना जसं प्रॉब्लेम सॉल्विंग आलं पाहिजे, डिसिजन मेकिंग आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तसं माणसाशी कसं वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि आज इथे बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे कळालेलं आहे की मला छन्नी कुठे मारून घ्यायची. दुसऱ्या म्हणजे शिल्प करताना तो शिल्पकार त्या दगडाला छन्नी मारतो आणि कुठली गोष्ट करताना आपण त्याला आकार देतो. परंतु स्वतःला माणूस म्हणून एक आकार द्यायचा असेल तर त्याच्यावर काम आपलं मनच करू शकतो. आणि मग ते मन ठरवणारं पाहिजे की मी कशासाठी काम करतो. मला स्वास्थ्य हवं आहे म्हणून ह्याच्यात पूर्ण होतं का बघा, मला पाहिजे ते स्वास्थ्य मला मिळतंय का. दुसरी गोष्ट ही नाती जोपासल्यानंतर माझ्यामध्ये काही जे धारदार गोष्टी आहेत, माझा राग, माझा द्वेष, माझी चिडचिड, दुसऱ्यांबद्दल असलेली असूया, ह्या सगळ्या गोष्टी कोणी छन्नी मारून काढल्या पाहिजे माझ्या. तर मीच हे उत्तर येतं. बरोबर आहे? बरोबर. मग ही छन्नी मारताना मला दुःख का होतं. पण कसं घरात म्हणतो त्यांना खूप राग येतो, त्यांच्यासमोर काही बोलायचं नाही, त्यांचा संताप खूप जास्ती होतो. अरे पण आपणच वाढवतोय ना तो संताप दर खेपेला असं म्हणून. त्याला मॅनेज करू दे, त्याचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही आहे. हे आपल्या नात्यांमध्ये अतिशय माणूस म्हणून माणसाशी असल्या नात्यांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे समोरच्या माणसाला जास्तीत जास्त आनंद आपण द्यावा, परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या नेगेटिव्ह भावना आहेत त्या वाढीला लागाव्यात असं आपण काही मदत करायची नाही. तर ही छन्नी आपण आपल्यावर मारून घ्यावी लागते. माझा राग मी कमी करीन, माझा द्वेष मी कमी करीन. आणि हे सगळं करत असताना काम कुठे करावं लागतं, स्वतःवर करावं लागतं. स्वतःवर काम करायला आपण किती वेळ ठेवलेला ह्याचा विचार करायला पाहिजे. ज्यांना मानसिक आरोग्य चांगलं लाभतं ती माणसं त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते थोडंसं आपल्याशीच बोलतात, आपलाच मी कशी सुधारणा करायचे त्याचा विचार करतात आणि ते चिंतनाखाली येतं. म्हणजे प्रत्येकाने आपल्यावर काय काय दोष आहेत हे सगळ्यात जास्त चांगलं कोणाला माहिती असतं. लग्न झालं असेल तर पार्टनरला का आपल्याला. मग छन्नी कुणी मारायची आपण कुणावर, आपल्यावर. हां म्हणजे घडणं. म्हणजे आता हे धाडस आहे. धाडस हे उदाहरण आपण कायम घेतलं पाहिजे. कारण आपण काय करतो, धाडस आणि निर्भयता हे दोन्ही एकच आहे असं करतो. तसं नाही आहे. धाडस म्हणजे मगाशी मानेसर सांगत होते तसं जर समजा एक माणूस विहिरीच्या काठावर उभं राहिला आणि त्यांनी उडी मार म्हटल्यानंतर उडी मार, त्याच्यामध्ये असलेलं धाडस तो जाऊन आपण लागतो, त्याला काय व्हायचं ते चालेल. परंतु जो निर्भय माणूस असेल तो विचार करेल मी न उडी मारली पाहिजे, कशी मारली पाहिजे, मला जमेल का नाही. आणि नंतर स्वतःमध्ये सगळे त्या पायऱ्या आणून उडी मारेल. म्हणजे कौशल्य तयार करून नंतर उडी मारेल, त्याला निर्भयता म्हणतात. आज निर्भय समाजाची गरज आहे. धाडस असलेला समाज आपल्याकडे खूप आहे आणि त्याच्यामुळे झालेले संबंध त्रास आपण बघतोय. दररोज होत आहेत त्याचे त्रास, वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत. खूप माणसं याच्यामध्ये मरत आहेत. म्हणजे आता जे शोध लागले त्यांचासुद्धा आपण विचार केला तरी हे सगळे शोध माणसाला कुठेतरी उपयोगी पडावे म्हणून लावले गेले. परंतु त्याला कुठेतरी
हा विचार होताना कोणीतरी मध्येच एक कुंपणाला जसं भोग पडतंय तसं एक मध्येच एक भोग पडलं आणि मग ते कोणतरी चुकीच्या पद्धतीने वापरायला लागले आणि चुकीच्या पद्धतीने वापरल्या कारणाने हे सगळं वापरलं गेलं आणि आज आपण गाण्यामध्ये जे काय झालं म्हणजे लोकांना मारलं गेलं इस्रायलचं जेव्हा ते झालं तेव्हा तसं सगळं झालं. म्हणजे माणसाने माणसाला का मारलं? जग तर एवढं पुढं गेलंय. 3/4 जग सांगतोय की लढाई नाही झाली पाहिजे, तरी का होतीये? कारण माणसाच्या मनामध्ये हे जे बदल झाले पाहिजेत ते व्हायला खूप वेळ लागतो आणि आत्ताचा पुढचा जो बदल होणार आहे तो फक्त माणसाने स्वतःपुरती स्वतःमध्ये करायचा बदल आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की माझं शरीर चांगलं ठेवीन, माझं मन चांगलं ठेवीन, माझे नातेसंबंध चांगले ठेवीन, माझा समाज माझ्या आजूबाजूचा आहे त्याच्यासाठी मी काहीतरी करीन. आणि इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये हे सगळं मोडतं. कसं ते मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझा विचार करेन मी चांगलं राहील असं म्हणते तेव्हा मला समोरचा माणूस चांगला असलेला बघावा लागतो. त्याला एम्पथी म्हणतात. म्हणजे समोरच्या माणसाला बघून त्याच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कळणं. आणि हे कळायला सोपी गोष्ट आहे का? नाही, खूप कठीण आहे. नाहीतर आपण इतके विचित्र वागलोच नसतो आणि खूप वेगळी उत्तरं शोधलीच नसती. समोरच्या माणसाचं मन कळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्याशी एक नातं तयार करावं लागेल. त्या नात्यामधनं त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, त्याचं आणि आपलं कुठे जुळतंय, मग त्याचं काय बरोबर नाही आहे ते मी कुठल्या भाषेत सांगायचं, असा अनेक पैलू आहेत त्याला इंटरपर्सनल इंट्रिकेट रिलेशन. जरी मी आलो असले तर सिनियर प्लेयर म्हणून जबाबदारी कराड शहराची माझ्यावरती पण आहे. आणि कराड शहरामध्ये काम करताना आम्हाला ज्या काही अडीअडचणी येत आहेत ते आम्ही आता बघतोय. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे गुन्हे दाखल होत आहेत किंवा जादूटोणाविरोधी कायदा असेल किंवा याच्या संदर्भातलं जे काय असेल ते आपणाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सर्वसामान्य जनतेला झालं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन जर चांगल्या प्रकारे जर झालं तर आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आपण आळा बसू शकतो. असा माझा एक धोरण. मी आत्तापर्यंत माझ्या टोटल सेवा कालावधीमध्ये 3 ते 4 गुन्हे मी आत्तापर्यंत दाखल केलेले. कायदा आणि अंधश्रद्धा संदर्भातले. ॲक्च्युली मॅडमना मला सांगायला आवर्जून सांगतो आणि हानिफ साहेबांना पण सांगतो की या ठिकाणी मी सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला दाभोळकर साहेबांचं काम चालू होतं वैयक्तिक माझे त्यांचे चांगले घरोघरचे संबंध होते. ज्यावेळेला त्यांचा तो इन्सिडेंट झाला त्यावेळेला मी सातारा शहर वाहतूक शाखेला इन्चार्ज म्हणून प्रभारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो. आणि त्यांचं ज्या ठिकाणी ज्यावेळेला ते झालं ते सगळं करण्यासाठी अक्षरशः म्हणजे त्यावेळेला पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, आर पाटील गृहमंत्री होते, ते दोघंही त्या ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी त्यांना घेऊन येणं जाणं त्या ठिकाणचं जे मी स्वतः बघितलेलं आहे. इव्हन म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आमच्या मीटिंग व्हायच्या त्यामध्ये दाभोळकर साहेबांचं जे लेक्चर व्हायचं ते लेक्चरसुद्धा मी अटेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या शिवते जो हॉल आहे त्या ठिकाणी आमचं व्यासपीठ असायचं. त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्यासाठी खुलं व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणी असायचे. आणि त्या ठिकाणी दाभोळकर सरांचं ज्यावेळेला लेक्चर व्हायचं त्या ठिकाणी वादविवाद व्हायचे. त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो. आमचे त्यावेळेचे दिवरे साहेब म्हणून एक IG होते ते आता रिटायर झालेले. त्यांच्या समोरच हा म्हणजे वादविवादाचे जे स्पर्धा किंवा जे विषय व्हायचे आणि त्यातून आपल्याला एक समाजाला चांगलं अनुकरण करण्यासाठी एक संधी आपण उपलब्ध करून देत होतो. ॲक्च्युली ते आता आपल्यात नाही आहेत पण आमचं आता त्यांचे जे विचार आणि जे आत्तापर्यंत जे चालवलेली परंपरा आपण आत्ता चांगल्या प्रकारे टिकवलेली आणि इथून पुढे ही टिकवणी ही काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी मानतो. कारण दाभोळकर सरांनी जे पेरलेलं आहे ते आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचं आहे. अजूनसुद्धा समाजामध्ये रूढी परंपरा आणि जे काय अनिष्ट होते ते बंद झालेलं नाही. त्याचं सांगायला मलाही दुःख वाटतं कारण अजून ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे.
किंवा ह्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये सुद्धा अजून थोडाफार प्रकार आहे, पण ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. असं म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही. ते सगळं आपल्याला बंद झालं पाहिजे. त्यासाठी कायद्याची जी काय मदत लागेल ती आमच्या वतीने देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सहभागी असणार आहे, याचं मी तुम्हाला पाहिजे. आतापर्यंत जे कायदे झालेले आहेत ते कायदे चांगल्या प्रकारे अंमलात आणलेले आहेत. अजून सुद्धा कायद्याचं रूपांतर, आता नवीनच कायद्याचं 1 जुलैपासून आपल्याकडे नवीन कायदे सुद्धा आलेले आहेत. भारतीय दंडविधान संहिता किंवा इतर जे कायदे चेंज होऊन जे रचनात्मक कायद्याचं जे स्वरूप आहे ते आहे तेच आहे, फक्त कलम बदललेले आहे, पण त्यातला ढांचा जो आहे तो अजून तसाच आहे. त्यामुळे कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही याची पण या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि पोलीस यंत्रणा सदैव आपल्या सर्व अनिष्ट रूढी परंपरा आणि जे काही तुम्हाला मदत लागेल त्यासाठी आपल्या पाठीशी राहील अशी पण या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि कराड शहर पोलीस स्टेशन आमचे DYSP साहेब, आम्ही आमच्या सातारा जिल्ह्याचे SP साहेब समीर शेख साहेब आपले सदैव पाठीशी राहतील. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असे कुठं अघोरी प्रकार आढळतील दिसतील त्या ठिकाणी आवर्जून आम्हाला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी मदत केली जाईल अशी या ठिकाणी अनेकदा मी ग्वाही देतो. आणि आपल्या ह्या चांगल्या कार्यासाठी आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलाकडून आणि कराड शहर पोलीस स्टेशनकडून आपणाला सर्वांना अनेकदा शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द चिता आणि चिंता या दोन्ही गोष्टी समान आहेत, परंतु एका बिंदूमुळं तो फरक पडतोय की चिता ही माणसाला मेल्यानंतर जाळते, परंतु चिंता आयुष्यभर जाळते. ती सगळ्याच सगळ्या माणसांच्यामध्ये आहे. फक्त आपण ज्यावेळेला या क्षेत्रात काम करतोय त्यावेळेला नकळतपणे आपल्याला जो आनंद मिळतोय तो आनंद टिकवण्यासाठी म्हणून आपण हे काम आतापर्यंत केलेलं आहे, हे आपण सगळेच आपण समजून घेतोय. खरं तर आपल्याला त्यातून जी प्रेरणा मिळते, या कामातून जी प्रेरणा मिळते की कुठलंही काम करताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आणि मगाशी जसं मॅडमने म्हटलं की जिद्द चिकाटी सातत्य हे आपल्याकडं असल्यामुळंच, तो आनंद मिळवल्यामुळंच आपण ह्या कामामध्ये अजून टिकून आहोत. त्यामुळे जे हे तरुण आपल्याकडे येऊ पाहतात ही पण एक चांगली गोष्ट आहे की त्यांना कुठंतरी हे प्रेरणा स्रोत वाटतं आहे की हे आनंदाचा जो क्षण आहे तो अनिसाच्या माध्यमातून मिळेल. आणि आपल्यापैकी बरेच जण अगदी माझ्यासह प्रशांतसह अशी काही उदाहरणं की आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून त्याच्यामध्ये आलो आणि म्हणून आता मला जो काही आनंद मिळतोय तो हे आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे संघटनेमध्ये आल्यानंतर सहजपणे असं होतंच, म्हणजे अगदी राहण्यावरनं जरी आपण विचार केला की कार्यकर्ता म्हणजे साधी राहणी किंवा कार्यकर्ता म्हणजे खादीचा ड्रेस अशाच पद्धतीचं जे आपण पाहिलेलं आहे. आणि मग आधुनिक थोडंसं वागायचं म्हटलं की मग आधुनिकतेची आणि जुन्याची सांगड घालताना कुठंतरी जुन्यांचा आणि नव्यांचा विचार आपल्याला केला पाहिजे. मग हे जे आपलं आधुनिक पद्धतीचं वागणं आहे, म्हणजे आपण असा विचार करूया की जुन्या पद्धतीची कपडे आपण घालत नाही आहेत, नवीन पद्धतीचे कपडे घालतोय, तसे नवीन विचारसुद्धा आपण इकडं घेत आलेलो आहोत. आणि तो विचार अधिक पद्धतीनं समृद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आपले मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं. कारण आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्त्रोत आहे ते आपलं स्वतःचं कुटुंब आहे. कारण तो कुटुंबातून आनंद घेऊन किंवा जी काही प्रेरणा आहे भाजी भाकरी खाऊन आपण बाहेर पडतो आणि त्यामुळेच आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. त्यामुळं मानसिक आरोग्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आहार. कार्यकर्त्यांचं बरंच असं होतं की एखाद्या ठिकाणी कामाला गेलं की तिथं बराच वेळ कसा जातो, कुठंतरी चहा पीत बस अशा पद्धतीनं आपलं हे होतं. तर आपण ज्या वेळेला घरी असतो त्यावेळेला किंवा घरातून बाहेर पडताना जे चौरस आहार जो आपण म्हणतोय तो चौरस आहारामध्ये आपण सगळेच आता सजग झालेलो आहोत. त्यामध्ये मोड आलेली कडधान्य खाल्ली पाहिजे ते आपल्याला कळतंय, फळा आहार असला पाहिजे हे कळतंय. परंतु कृतीत येताना बाहेर पडल्यानंतर शक्यतो बाहेर आपण ज्यावेळेला खाऊ त्यावेळेला आपल्याला वडापाववर किंवा चहा पाहून हे करता शक्यतो चांगलं जेवण आपण बाहेर कुठेही असो तरी ते जेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला मानसिक आरोग्यासाठी पाहिजे तो म्हणजे व्यायाम. म्हणजे आपण सगळेजण सांगतो की व्यायाम केला पाहिजे परंतु स्वतःपासून आपल्याला सुरुवात त्याची केली पाहिजे. त्यामध्ये चालणं असेल, त्यामुळे तरुण असतील तर त्यांनी पळणं असेल, योगा असेल, अशा पद्धतीने केलं पाहिजे. आपल्याला 2 चांगली उदाहरणं आहेत
की भगतसिंगाचा असं उदाहरण दिलं जातं की उद्या फाशीला जाणार आहे माहीत असूनसुद्धा तो आदल्या दिवशी व्यायाम करतोय. आणि आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांचं उदाहरण आहे ते म्हणजे आपले आदर्श डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, की जे कुठेही सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे की कुठेही असले तरी त्यांनी व्यायाम कधीही चुकला नव्हता. म्हणजे अगदी राजू त्याला साक्षीदार आहे की आम्ही रेल्वे स्टेशनला जरी पाटील सर गेलो आणि रेल्वे यायला वेळ असेल तर साताराच्या माऊली रेल्वे स्टेशनवर डॉक्टर सकाळचं माझं चालणं चुकलं आहे त्यामुळे आता मी 15 मिनिटं चालतो अशा पद्धतीनं चालत राहायची किंवा रेल्वेमध्ये डब्यामध्ये चालायची. म्हणजे जाण्याच्या दिवशी सुद्धा ते फिरायला गेले आणि मग त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. म्हणजे त्यांचा आदर्श आपण घेतोय तर व्यायाम आपल्याला केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळेला एकमेकांचे हेवे दावे करू तर मग आपल्यात आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहणार नाही. त्यामुळे सकारात्मक विचार आपण केले पाहिजेत. कारण स्वतःला आपण आनंदी ठेवलो तर आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. आणि आपण जे काम करतोय समाजकाम करतोय ते दुसऱ्याला मदत करण्याचं काम करतोय. जसं एखादा बुवा पकडला तर जे पीडित लोक आहेत त्यांना त्यातून बाहेर काढलं. सुधीर कुंभार जसं जाटा निर्मूलन करून त्यांच्या आनंदामध्ये भर काढतात तशा पद्धतीनं म्हणजे आपण दुसऱ्याला मदत करतो ती दुसऱ्याची घर मदत नसतेच, ती खरं स्वतःला मदत असते. आणि त्यामुळं आपल्या स्वतःला ती मदत होती आहे असं समजून आपण ते काम करूया. त्याच्यानंतर आपण जे पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपण छंद म्हणजे काय तर आपल्या स्वतःला मनासाठी आनंद मिळवण्यासाठी एखादी वारंवार केलेली गोष्ट तो म्हणजे छंद असतो. ते मग ते चित्र काढण्याचा असो किंवा आणखी कुठलाही असो तो छंद आपण जोपासायला पाहिजे. त्यानंतर मित्र आणि नातेवाईक. शक्यतो असं होतं की आपण हे काम करायला लागलो की आपले नातेवाईक थोडेसे आपल्यापासून बाजूला जातात किंवा आपण त्यांच्यापासून बाजूला जातो. हां ते आमचं सगळं पाळतात ना तर आपण त्याच्यापासून जाऊया. तर आपल्याला त्यांच्यासोबत राहून आपल्याला काम करायचं. त्यामुळं त्यांच्या सगळ्या गोष्टींचा आदर करत आपल्याला जायचं. समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला सत्यनारायणच्या पूजेला बोलवलं तर आपण काही कार्यकर्ते म्हणतात की नाही सत्यनारायणच्या पूजेला आम्ही जात नाही, परंतु आपण जायला पाहिजे. कारण आपण तिथं गेल्यानंतर त्यांना वाटेल की हां हे अंधश्रद्धा निर्मूलनचे काम कार्यकर्ते जरी असले तरी आमच्या भावना जपण्यासाठी ते येतात. तिथं शिरा म्हणून आपण ते खाऊया, प्रसाद म्हणून जर काय तर शिरा म्हणून तरी खाऊया, परंतु त्यांचं मानसिक आरोग्य त्यांचं नातं आपल्याशी जर जुळवायचं असेल तर काय होईल की आपण आपल्या बाजूला ते टाकले जाते. समाजामधल्या सगळ्या घटकांच्या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन त्यांची नाती जपूया. एखादा तरी मग नातेवाईक असं असेल की जिथं आपल्याला मन मोकळं करता येईल, त्या ठिकाणी आपल्याला 4 विचार मांडता येतील की आपली जरी अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही देवानी धर्माच्या विरोधात नाही आहे. तुमचा मान राखण्यासाठी आणि तुमचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आलो हे आपल्याला त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवल्यानंतर ते येऊ शकतात. हे आपण केलं पाहिजे. आणि जो कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जातो कार्यक्रमाच्या वेळेला रात्री 9, 10, 11, 12 वाजता कार्यक्रम संपतो आणि मग आपण रात्री उशिरा येतो. तर नियमित झोप जी आहे ती 7 ते 8 तासाची आपली नियमित झोप असली पाहिजे. या सगळ्या पद्धतीनं आपल्याला केलं पाहिजे. आणि हेही माहिती आहे की आता हल्ली आपण सगळे ताणतणावाच्या सगळ्या संकटातून जातो आहे. तो घरगुती ताण असेल, एखाद्या बुवा बाबाकडे गेल्यानंतर तिथला ताण असेल आणि आपल्यापेक्षा पोलीस यंत्रणेवर जास्त ताण असो ही आपल्याला माहिती. परंतु ही सगळी मंडळी आपल्यासोबत असल्यामुळं तो जो ताण आहे तो हलका करण्यासाठी आपल्याला कायद्याच्या दृष्टीनं मदत आहे. समाजातले काही लोक आहेत की आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं पुढे आलेले असतात. त्यामुळे तो ताण हलका करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या मनाला सांगायला पाहिजे की ही परिस्थिती महाभयंकर नाही आहे. म्हणजे असे कित्येक वेळा असं होतं की बुवा पकडायला गेल्यानंतर तिथं बुवाच आपल्यावर काही वेळेला आरोप करतो की माझ्या ठिकाणी असं केलं, माझ्या ठिकाणी तसं केलं. ज्यावेळेला एखादी स्त्री महिला बुवाबाजी करत असेल त्यावेळेला एक थोडासा आपल्याला धोका असतो. त्यामुळे तिथं आपण कशी काळजी घ्यायची तर ते प्रशांत नंतर त्याच्यामध्ये येईलच. परंतु या सगळ्यामध्ये ताणतणावातनं जात असताना आपल्याला स्वतःला कुठंतरी काय म्हणूया की सोपस्कार म्हणून नव्हे तर आपल्याला एक आनंद मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील आपण त्या करू शकतो. त्याच्यानंतर हे आपण सातत्याने लक्षात ठेवलं की जणू काही आपलं हे जे काम आहे ते आपण घनदाट जंगलातून कुठंतरी ट्रेकवरनं पुढं चाललेलो आहोत आणि कुठंतरी अनेक संकट येत आहेत. जसं सजग असणार आहे तसं आपल्याला सजगपणे हा सगळा पुढचा प्रवास करायचा आहे.
कारण ज्यावेळेला डॉक्टर राबवून गेले त्यावेळेला सहजपणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं गेले आता तुम्ही सावध राहा. म्हणजे त्यांचंही बरोबर आहे, काळजी म्हणून आपले जे कुटुंबीय आहेत ते काळजी करणार आहेत. आपण काय करतोय की घरावर तुळशीपत्र ठेवून, जसं पूर्वीचे स्वातंत्र्य सैनिक होते घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडत होते, तसं तर आपण तुमचं नाही. आपल्याला कुटुंबाचा आधार घेत पुढं जायचं आहे. त्यामुळे आपल्याला कुटुंबही सांभाळायचं आहे आणि समाजकाम सांभाळायचं आहे. डॉक्टर आपल्याला नेहमी सांगायचे, म्हणजे आम्हाला तरी सांगायचे, आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये असताना चळवळीत आलो त्यावेळेला, की पहिल्यांदा तुमचं शिक्षण, त्याच्यानंतर तुमची नोकरी, त्याच्यानंतर कुटुंब आणि त्याच्यानंतर मग सामाजिक काम. तर हे आपण पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या समजून घेऊया, तरच आपलं मानसिक आरोग्य जास्तीत जास्त चांगला राहण्यासाठी प्रयत्न होईल आणि तो सगळे आपण मिळून करूया. पुन्हा एकदा आज जी प्रेरणा मिळालेली आहे, जसं आम्हाला सातत्यानं वाटतं की एखादं व्याख्यान देण्यापेक्षा ज्यावेळेला रस्त्यावर उतरून आपण काहीतरी निदर्शनं करू किंवा एखादी फेरी काढू, काही करू, त्यावेळेला जास्त प्रेरणा आम्हाला मिळते. मग तशा पद्धतीनंच आपण ही प्रेरणा घेत राहूया. आजच्या प्रेरणा मेळाव्यातून ही प्रेरणा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मिळेल. अजून दुपारपर्यंत जी काही लोकशाहीमध्ये असं एकही आंदोलन राहिलं नाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं किंवा डॉक्टरांचं की या कायद्यासाठी त्यांना ते करावं लागलं. म्हणजे स्वतःच्या रक्तांनी पत्र लिहिण्यापासून असेल ते स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्यापर्यंत असेल, एक ना अनेक आंदोलनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सलगपणे 18 वर्ष केली. एवढंच नाही तर डॉक्टरांचा ज्या वेळेला खून झाला 20 ऑगस्ट 2013ला, त्यावेळेला तेव्हाचे असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा ज्यावेळेला साताऱ्याला भेटायला आले, सांत्वन करायला आले, त्यावेळेला शैलाताईंना दुःख बाजूला ठेवून हे सांगावं लागलं त्यांना ठणकावून की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने दाभोळकरांना आदरांजली माहिती असेल तर तो कायद्यासाठी जे लढत होते तो कायदा पहिला करा. आणि स्वतःचं सगळं दुःख बाजूला ठेवून शैलाताईंनी त्यांना कायदा करण्यासाठी आग्रह केला आणि 2च दिवसामध्ये या कायद्याचा, जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम महाराष्ट्रामध्ये लागू झाला आणि तेव्हापासून हा कायदा अस्तित्वात आला. पण अस्तित्वात खऱ्या अर्थाने आला का नाही तर तो विधिमंडळामध्ये पास करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी देखील आम्हाला संघर्ष करावा लागतो. म्हणजे नागपूरला आम्ही थंडीमध्ये सर्व महाराष्ट्रातले कार्यकर्ते बसलो होतो की तो बहुमताने पास झाला पाहिजे. त्याच्यासाठी देखील प्रचंड संघर्ष कार्यकर्त्यांना करावा लागला. म्हणजे या कायद्यासाठी केलेला संघर्ष हा प्रचंड आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे डॉक्टरांचा झालेला खून. जसं अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरती आरोप केले जातात की हा काय अंधश्रद्धा निर्मूलन समिती देवाच्या धर्माच्या विरोधात आहे, तसंच हा जादूटोणा विरोधी कायदा देखील देवा धर्माच्या विरोधात आहे म्हणून गैरप्रचार केला गेला, जाणीवपूर्वक केला गेला. म्हणजे अजूनही आम्ही जिथं जिथं जातो तिथं लोक असं म्हणतात की तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा का? अहो तो देवाच्या धर्माच्या विरोधात आहे, श्रद्धेच्या विरोधात आहे. अजूनही असा गैरसमज लोकांमध्ये आहे, तो जाणीवपूर्वक पसरवण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणून कार्यकर्त्यांनी सतत, जरी या कायद्याला आज 11 वर्ष पूर्ण झाले असते तरी देखील या कायद्याचं सतत वाचन, मनन आणि प्रबोधन करणं खूप खूप गरजेचं आहे. हा कायदा झाल्या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी 85 दिवसाचं अभियान काढलं प्रबोधनाचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 85 दिवस सलगपणे आमचे कार्यकर्ते महाराष्ट्रात फिरले. त्याच्यामध्ये इथे उपस्थित आहेत भगवान रणदिवे, ते सलगपणे 85 दिवस त्याच्यामध्ये होते. वाड्या वस्त्यामध्ये, सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, गावामध्ये, चौकामध्ये, जिथं जिथं संधी मिळेल, अगदी बस स्टँडच्या कोपऱ्यावर जरी संधी मिळाली तरी गाडी थांबवून तिथं आम्ही तो प्रचार करतो आणि लोकांना सांगत होतो, लोक हा कायदा समजून घ्या, हा कायदा कुठल्याही देवाच्या धर्माच्या विरोधात नाही. या कायद्यामध्ये नेमकं काय आहे, तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे. मग 10 वर्ष पूर्ण झाली, 11 वर्ष पूर्ण झाली तरी देखील या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला परत आम्ही अभियान काढलं आणि आता देखील ह्या अभियानामध्ये नंदिनी जाधव पुण्याच्या असतील, भगवान रणदिवे असतील, असे बरेच कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये परत 2 महिने सलगपणे फिरले. जी गाडी आपण त्याच्यासाठी बनवलेली आहे ती
या विद्यालयाच्या बाहेर आपण उभी केलेली आहे. जाता जाता ती गाडी तुम्ही जरूर बघा. त्या गाडीच्या बाजूने फिरा. त्या गाडीवर सगळं या कायद्यामध्ये काय दिलेलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मला माहिती आहे की तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना हा कायदा नेमका काय आहे हे सगळं माहिती आहे. ते मी परत सांगण्याची गरज नाहीये. पण उजळणी व्हावी आणि आपण हा कायदा प्रभावीपणे समाजामध्ये कसा पोहोचवू शकतो याच्यासाठी हा विषय आम्ही आवर्जून ठेवलेला आहे. जिथं जिथं तुम्हाला बोलायला संधी मिळेल, जिथं जिथं तुम्हाला कार्यक्रम करायला संधी मिळेल, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कायदा मांडायला विसरू नका. भले तुम्हाला 10 मिनिटं मिळू देत, 15 मिनिटं मिळू देत, 20 मिनिटं मिळू देत, कारण हा कायदा अतिशय महत्वाचा आहे. याचं महत्वाचं उदाहरण लक्षात घ्या की हाथरसला घडलेली घटना तुम्ही पाहिली असेल. महाराष्ट्रातच नाही तर एकाच वेळेला चेंगराचेंगरी होऊन एवढी माणसं मरतात. महाराष्ट्रासाठी नाही तर हा कायदा संपूर्ण भारतासाठी झाला पाहिजे इतका हा महत्वाचा कायदा. प्रत्येक राज्यामध्ये त्याच्यामध्ये काही तिथल्या परिस्थितीनुसार, तिथल्या परंपरेनुसार थोडेफार बदल होतील, पण कायदा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात होणं खूप खूप गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. लोक म्हणतात भूत, बाणामती, करणी, जादूटोणा, भूतान झपाटणा असले कुठं प्रकार राहिले जातात. असले प्रकार राहिलेले नाहीत असं म्हणता येणार नाही. अजूनही आमचा भारत देश लिंबू मिरची मधून बाहेर पडलेला नाहीये. एक गाणं आहे प्रसिद्ध, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, कदाचित आपण दुपारच्या सत्रात ते गाणं घेणार आहे. मराठीमध्ये एक प्रसिद्ध गाणं आहे. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली. बानूबाई तुमच्या सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत, एका दोघांच्या असेल फुटायची राहिलेली. पण या गाण्याच्या चालीवर आम्ही एक गाणं चळवळीने बनवलेलं आहे, ते फार महत्वाचं आहे. त्याचं एकच कडवं मी या ठिकाणी घेणार आहे आणि खऱ्या अर्थाने मी कायद्याकडे वळणार. सुरू होतंय का ऑपरेटर? त्याचं पहिलं पान फक्त काढून द्यावं. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला. नुसतं विज्ञान नाही विसरलेला, विज्ञान तर विसरलाय, पण काही वेळेला विज्ञान जरा डोक्यावर पण घेतलेला आहे. आपला खरा मुद्दा आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोन विसरलेला आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञान वापरतोय आपण, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतोय का, विज्ञानाची दृष्टी वापरतोय का, हे आपण बघायला पाहिजे. जरी झाला तो इंजिनियर, जरी झाला तो डॉक्टर, असं म्हणतो आपण, जरी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, तरी तो लिंबू मिरची बांधायचं मात्र विसरत नाही. का? जणू काय असलं समजा तिसरी काही शक्ती, तर त्याचं काय वाईट व्हायला नको म्हणून लिंबू मिरची बांधायला तो विसरत नाही. म्हणजे मनामध्ये कुठेतरी भीती ठेवलेली आहे. म्हणून या कायद्याला आपण समजून घेणं आणि फार फार महत्वाचं आहे. पाटील साहेब, आम्ही तर म्हणतो की कार्यकर्त्यांनी तर समजून घेतलं पाहिजे, पण आमचा असा अनुभव आहे की पोलीस स्टेशन मध्ये या कायद्याची फार गरज आहे समजून घेण्याची. अनेक वेळेला पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेला कार्यकर्ते आमचे जातात, साहेब इथे असा प्रकार चाललेला आहे, तर पहिलं पोलीस असं म्हणतात, बाबा तो दिवशी आम्हाला काय उलट करायचं नाही ना, आमच्या नोकरीवर काय करता यायची नाही ना, असं म्हणालेले आहेत पोलीस. आणि बऱ्याच वेळेला पोलीस असं म्हणतात, कशाला नादाला लागतंय त्यांच्या, जाऊ दे की, त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होतंय का, असंही म्हणतात. म्हणजे त्याच्याबद्दल असलेलं अज्ञान, मनामध्ये असलेली भीती त्यांना याच्यामध्ये कारवाई करण्यापासून अतृप्त करते. म्हणून आम्ही अशी विनंती करतोय की कराड तालुक्यामध्ये जिथं जिथं पोलीस स्टेशन आहेत तिथं आमच्या टीमला तुम्ही जरूर बोलवा कराडच्या, आणि हा कायदा समजून घ्या. 40 ते 45 मिनिटं आमच्या फक्त कार्यकर्त्यांना द्या. हा कायदा नीटपणे समजून घ्या. या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची हे देखील नीटपणे समजून घ्या. जर हा कायदा पोलीस स्टेशन मध्ये सर्वांना माहित असेल, अधिकाऱ्यापासून ते अगदी लेखनिकापर्यंत, तर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. कारण नुसता कायद्याने गुन्हा दाखल झाला म्हणजे ते त्याला शिक्षा होईल असं नाही. FIR कशी दाखल करायची, FIR मध्ये कुठले शब्द आले पाहिजेत,
हे देखील फार फार महत्वाचं आहे. ते मी आता तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक त्याच्यामध्ये काय काय आहे हे 10 ते 15 मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे. या कायद्याची पण या कायद्याच्या नावामध्ये सर्व काही दिलेलं आहे. म्हणजे या कायद्यामध्ये काय आहे? महाराष्ट्र याचा अर्थ महाराष्ट्र राज्यासाठी बनवलेला हा कायदा आहे. हा कायदा दुसऱ्या राज्यामध्ये चालणार उघडच आहे. नरबळी आणि इतर अमानुष असलेले प्रकार. नरबळी म्हणजे जिवंत माणसांना गाडणे, म्हणजे आता वरकडवाडीला झालेला प्रकार असेल, कराड तालुक्यामध्ये धोंडेवाडीचं घडलेलं प्रकरण असेल, ढेबेवाडीचं घडलेलं प्रकरण असेल, अशी अनेक प्रकरण आहेत. जिवंत माणसांचा बळी स्वतःला गुप्तधन म्हणून दिला जातो किंवा स्वतःचं भलं व्हावं, दुसऱ्याचं मात्र वाटून व्हावं, असे सगळे असलेले प्रकार या कायद्यामध्ये, अनिष्ट असलेल्या, अघोरी असलेल्या अशा सर्व प्रथा जेवढ्या टाकता येतील तेवढ्या याच्यामध्ये टाकले जातात. त्याच्यातली पहिली अनुसूची काय आता आपण चित्राच्या सहाय्याने तर समजून घेऊया. फर्स्ट पेज. महाविद्यालयावरती व्याख्यानासाठी जात असतो. माझं बहुतेक ते सरांसाठी माझा पहिला योगायोग होता आणि तुम्ही थोडंसं व्याख्यानामध्ये आम्हा तरुणांची त्यावेळेच्या मानसिकता अशी होती की टाळे पडल्यानंतर आपण जिंकलो. टाळीसाठी काही वाक्य व्याख्यान टाकायचा एक प्रघात असतो, एखादा शेर असावा, एखादा किस्सा असावा आणि तरुणाईला खुश करायचा तो प्रकार होता. आणि त्या सुधीरजी तो अशा तऱ्हेने आपला जर हा व्यसनमुक्तीचा उपक्रम यशस्वी झाला तर हा शेवटचा मेळा वाटतो, सगळ्यांनी टाळ्यावा. आणि मला आज अतिशय अभिमान वाटतो की सरांनी मला नम्रपणे माझा काम धरला. म्हणजे वकीलचं एखाद्या व्याख्यानात जर समाज शहाणा होत असता तर खूप बरं झालं असतं. आपल्याला खूप अंतर पार करायचं. ध्यानात ठेवा, सहज लोकप्रियतेसाठी किंवा लोकमान्यतेसाठी असली बिछूट विधानं आपल्यासारख्या कार्यकर्त्याने करायची. आणि ते शहाणपण मला त्याला यंदा 20-22 वर्ष झाली असेल. पैठणच्या कॉलेजातही आपण आपले वाटलं. तर अशा समाजामध्ये अनेक प्रसंगांचे तुम्ही आम्ही साक्षीदार असतो. आणि त्यावेळी आम्हाला नकळत सुद्धा आपल्याकडून ही चूक होऊ नये, उत्साहाच्या भरात होऊ नये, आम्ही त्याला खतपणी घालू नये. अनेक वृत्तवैकल्यांच्या निमित्ताने तुमच्या आमच्या घरामध्ये हे दैनंदिन प्रकार घडत असतात. आम्ही त्यांना का म्हणून विचारत नाही, कशासाठी म्हणून विचारत नाही, आमचा निषेध नोंदवत नाही, कशाला विरोध, कशाला नाही म्हणायचं. आणि याच गोष्टींमुळं पुन्हा आपल्या पावलावर पाऊल टाकून समाजाला अनेक वर्ग नकळत जात असं. छतुकाकांच्या घरामध्ये जर सत्यनारायण होतोय तर मग काय अडचण आहे? छतुकाका करत नाहीत हे वेगळं उदाहरण म्हणून. मग अशा आणि याही गोष्टी ते बरं का वाईट आम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळतं, आम्हाला बरं वाटतं, 4 माणसं येतात, अशा त्याला काहीतरी बेछूट त्याला त्याचं समर्थन केलं जातं आणि मग तो आपल्यालाच मार्ग बदलायला प्रवृत्त करतो. आणि मग आपला नाईलाज होतो की हे चालणार नाही. म्हणजे 2 वर्षापूर्वी असा 3 वर्षापूर्वी कन्याच्या लग्नाचं पत्रिका छापवली होती. प्रेरणा मेळाव्याचं आयोजन केलं. हा खऱ्या अर्थानं प्रेरणा मेळा ठरलेला आहे असं मला वाटतं. संविधानाचं फक्त गीत आपल्यासमोर सादर करतो. हे गीत वाशिमचे नंदू वानखेडे प्राध्यापक त्यांचं आहे, व्हॉट्सअपवर आलेलं आहे. फक्त त्याला चाल लावून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. संविधान येण्यापूर्वी आपली सामाजिक परिस्थिती आणि संविधान आल्यानंतरची आजची सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणून ते म्हणतात की खऱ्या अर्थानं संविधानानं तुमचं आमचं जीवन नटवलेलं आहे. म्हणून त्यांच्या रचनेमध्ये ते म्हणतात, संविधानानं जीवन नटविलं, अहो संविधानानं जीवन नटविलं, ठेवलीच नाही कमी, अहो ठेवलीच नाही कमी, भीमरायानं तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी, अरे भीमरायानं तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी, त्यानं विषाची देऊन परीक्षा तुझ्या जीवाची केली सुरक्षा, तुझ्या जीवाची केली सुरक्षा, देऊन तुझला संविधान दीक्षा, बदलला बघ हा सगळाच नक्षा,
बदलला बघ हा सगळंच नक्षा, तुझ्या नावावर केलं ते सगळं, हो तुझ्या नावावर केलं ते सगळं, आकाश आणि जमीन, अरे आकाश आणि जमीन, भीमरायानं तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. मित्रांनो, अशा प्रकारचं पॉवरफुल संविधान तुमच्या आमच्या हातामध्ये दिल्यानंतर ज्यांना आजवर विषमतेच्या पोषक भूमीवर आपलं जीवन फुलवण्याची संधी मिळाली होती ते गप्प बसतील काय? मुळीच नाही. म्हणून कवी पुढच्या चरणामध्ये इशारा देतोय, संविधानाच्या लागून पाठी हिसकून घेतील आधार काठी, हिसकून घेतील आधार काठी, जबाबदारी आता तुझी रे मोठी, संविधानाच्या बचावासाठी, संविधानाच्या बचावासाठी, गटातटाचे तोडून बंधन, हो गटातटाचे तोडून बंधन, गाजव तूरण भूमी, आता गाजव तूरण भूमी, भीमरायानं तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी, अरे सगळीच घेतली हमी, आता सगळीच घेतली हमी. आम्ही ती व्यवस्था केली की लटकली की दुसऱ्या दिवशी फाडता येईल अशी. म्हणजे ते कार्यकर्त्यांनी हे उद्योग करायचेच असतात, त्याशिवाय चळवळी पुढे जात नाही. म्हणजे सगळं सज्जनपणे त्यांनी करत गेले तर त्या गोष्टी काय होत नाहीत. पण आम्ही ती व्यवस्था केलेली होती की ती अशी ही जाईल, थोड्या दिवस ठेवायची आणि तर अर्धी तरी फाडायची, नाहीतर जिथं रोहिणीचं गाव असेल ते तरी फाडून टाकायचं. असं ते थोडंसं करून ते विवाह आम्ही केलेला होता आणि खूप गमती जमती आहेत. आता ते नुसतं सांगायला नव्हतं तरी तासभर जाईल, कारण आई बहिणीवरनं शिव्या खाल्लेली माणसं आहे आम्ही. ज्या वेळेला मिरजेवरनं सगळी तिचे त्यावेळेचे शिवसेनेचे उपाध्यक्ष होते, त्यावेळेची शिवसेना आत्ताची नाही, लक्षात घ्या. जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेची शिवसेना आत्ताची. मी तुम्हाला साधारण 35-30 वर्षापूर्वीचं सांगतो. आणि ते सगळे आलेले होते आणि आपलं जे ह्याचं कार्यालय होतं त्यावेळेला मुक्तांगण, त्या मुक्तांगणमध्ये हे सगळं झालेलं होतं. खूप मोठा संघर्ष असतो चळवळी हे करत असताना. आणि आपण सगळेजण म्हणतोय की प्रवाहाच्या विरोधी गेलं पाहिजे. हे आश्रय म्हणजे आता जे काही बघितलं आपण की निवारा आश्रय हे जे खूप चांगले आहेत. ह्यांना बघितलं म्हणते की हे माझे मित्रच आहेत, क्लासमेट आहेत म्हणलं. कारण रामदास वगैरे असताना ही सगळी मंडळी होती आमची, रहमतपूरची सगळी मंडळी. आणि एक चांगली गोष्ट आहे की इथं थोडंसं हे पुन्हा एकदा सुरुवात काय आलं की मी सुरुवात केली. मी स्वतः अध्यक्ष झालो, पुन्हा कार्याध्यक्ष ताटे आपले नुकतेच वाढले डॉक्टर ताटे त्यांना केलेलं होतं. माझ्यानंतर काय झालं की मला काही कारणास्तव पुन्हा PhD वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या, मर्यादा यायला लागल्या. मग आम्ही मध्ये बंद पडलेलं पुन्हा चालू केलं आणि वर्षा मोहिते अध्यक्ष केले. त्यावेळेला तुम्ही तर त्यावेळेला ते केलं आणि पुन्हा मध्ये डॉर्मंट अवस्थेत केलं. फक्त आता ह्यांनी अत्यंत चिकाटीनं ते चालू केलेलं आहे. फक्त एक चांगलं मी केलेलं होतं की हे सगळं जरी बंद होतं ती माझी स्वतःची नाळ कधी तू दिली नाही. एका माणसाचा खास उल्लेख करावा वाटतो की नरशीचे आपले मारुती, म्हणजे कार्यकर्ता कसा असावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहिजे असेल तर त्या मारुती थोरात बघितलं पाहिजे. म्हणजे किती झपाटलेला असू शकतो, म्हणजे फाटकं सगळंच फाटतं. फाटकं शब्द समजतोय तुम्हाला सगळ्यांना, सगळंच फाटतं. म्हणजे काही नाही, घरची परिस्थिती अशी फारशी नव्हती, काही नव्हती, पण त्या माणसानं ज्या पद्धतीने झपाट्यानं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, कारण त्याच्या आधी माझ्याकडे येऊन गेलेलो होतो कॉलेजवर. आता ते सांगायचं होतं जाहीरपणे, पण मला खूप वाईट वाटतं की कार्यकर्त्याला हात पसरायला लागला की. आणि ते अशा वाईट परिस्थितीमध्ये माझ्याकडे आलेले होते की सर म्हणजे असं असं आहे आणि मला तुमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अपील करायची, कारण दरवर्षी तुम्ही मला NSSच्या कॅम्पला बोलवला, म्हणजे अजिबात पाऊल ठेवायचं नाही कॉलेजमध्ये आणि कार्यकर्त्याला हात नाही बसवायचा. नंतर सांगतो, कारण त्या ज्या गोष्टी आपण केल्या ते सांगू नये. खाली उतरल्यानंतर तुम्ही विचारा, मी त्याचा टोटल खर्च सगळा दाखवलेला होता करायला. पण अजिबात नाही, कार्यकर्त्यात मान नाही झोपायची कोणासोबत. आणि या पद्धतीने तर अजिबातच नाही, जोपर्यंत आमच्यासारखा माणूस जिवंत आहे तोपर्यंत. मागं काय होईल माहिती नाही. मग तो सगळा खर्च त्यांचा मी भागवलेला. तर दुर्दैव असं की त्याच्यानंतर अचानक मी त्याला पुन्हा ते माझ्याकडे आलेले होते, त्यांनी ती मनाची पोळी वगैरे बघितली माझ्या इकडे आणि मला म्हणले काही कसं हे काय केलंय. तर म्हणलं काय परीक्षेच्या दरम्यान मनाचं पोळ गंड उठलेलं होतं. आमच्या एका मॅडमला 2 सरांना ते आणि काही विद्यार्थ्यांना ते चावलं. मग त्याचे सुचलेले फोटो वगैरे मी त्यांना दाखवले की असं असं झालेलं होतं. म्हणजे इथून पुढे एक काम करा, मताचं पोळ कधी चालू नका.
हे कार्यकर्ते असतात, नीट समजावून घ्या. त्यांनी मला समजावून सगळं गाडगेसाठी कधी मधाचं पोळ जाळू नका, कारण त्याच्यामध्ये खूप अशा काही त्यांनी मला खूप चांगल्या भाषेत ते समजावून सांगितलं की तुम्ही एक मधाचं पोळ जाळल्यानंतर ह्या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये किती हे बदल होऊ शकतात. मग ते म्हणले की कधी तुम्हाला हा प्रसंग आला तर एकही गोष्ट मी त्याच्यावर साधं म्हणजे पलिता सुद्धा जवळ धरत नाही म्हणले, पण मी अजिबात धक्का न लावता ते सगळं मधाचं पोळं अलगद काढतो म्हणते. आणि घडलं कसं बघा, हे सांगून की मला गेले आणि पुढे लगेच एक महिना पण नसेल झाला आणि ते मधाचं पोळं पुन्हा बसलं आणि मी त्याला फोन लावला आणि फोन लावला त्यांच्या मुलीने उचलला फोन आणि तिने सांगितलं की 3 दिवसापूर्वी ते गेले. ही आठवण मी एवढ्यासाठी सांगतोय की आपण ठीक आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण असे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत. म्हणजे मला प्रशांत माग पोटात बसले, आमचा प्रवीण तर इतका टोकाचा सज्जन तुम्हाला सांगतो. ही अशी पोरं जळली त्या सातारमध्ये मी बघितले. म्हणजे झोपडपट्टीच्या जवळ राहणारी काही मंडळी आहेत सातार की ज्यांनी तिथून सुरुवात केली आणि ही इतकी चिकाटाने ती राहतात ही सामान्य मंडळी. तर त्यांची आपण खरं तर या निमित्तानं ज्यावेळेला एकत्र येतो कारण ही पोरं अशी शोधली पाहिजे की ज्यांना खूप समस्या आहे. म्हणजे ते सांगत नाही तुम्हाला कुठली गोष्ट. माझ्यासारखा असेल की त्याला माहित आहे स्वभावासाठी अशा स्वभावाचा आहे म्हटल्यानंतर ती मोकळीपणाने त्या काही गोष्टी सांगतात, पण ही